हॅलो एव्हरीवन, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो MPSC विथ सुशील दरवरे या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार, तो म्हणजे कोडेड इनइक्वॅलिटी किंवा कोड असमानता. बँकिंगच्या परीक्षांमध्ये म्हणजे IBPS बँकिंगच्या परीक्षांमध्ये 5 प्रश्न जे आहेत ते पूर्व परीक्षेमध्ये या टॉपिकवर विचारले जातात आणि तोच पॅटर्न टेटमध्ये सुद्धा येत आहे. टेटच्या परीक्षांमध्ये 3 ते 4 प्रश्न तुम्हाला नक्कीच यावर मिळतील. MPSC गट ब गट क मध्ये सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न या विषयावर या टॉपिकवर मिळू शकतात. या व्हिडिओविषयी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर बँकिंगचे विद्यार्थी ज्या मेथडनी, ज्या बेस्ट मेथडनी हा प्रश्न सोडवतात, ज्या ट्रिकने सोडवतात, तेच ट्रिक जे आहेत तीच मेथड या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापुढे एक्सप्लेन करणार. या व्हिडिओला नक्कीच बघा आणि काहीही वेळ लागणार नाही हे प्रश्न सॉल्व करण्यासाठी. 2 ते 3 मिनिटात तुम्ही 4 ते 5 प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये सॉल्व करू शकता. तर चला सुरुवात करूया कोडेड इनइक्वॅलिटी किंवा कोड असमानता या टॉपिकला. आता 3 गोल्डन रूल्स म्हणजे विविध मेथड्स तुम्ही बघितलेले असतील, पण फक्त 3 नियमांच्या आधारावर या घटकावरील कोणताही प्रश्न तुम्ही व्यवस्थितरित्या सॉल्व करू शकता. तर हे रूल व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या. आता सर्वप्रथम कोडेड इनइक्वॅलिटी या टॉपिकमध्ये काय करायचे असते, तर या टॉपिकमध्ये आपल्याला संख्यांची तुलना करायची असते. ओके, आपल्याला काय करायचं असते, संख्यांची तुलना. आणि जिथे तुलना येते तिथे मोठा, लहान किंवा बरोबर अशा प्रकारचे रिलेशन्स येतात. तर संख्यांची तुलना करताना तुम्हाला संख्या तर दिलेल्या नसतील, संख्या ज्या आहेत त्या अक्षरांच्या स्वरूपात दिलेल्या असतील. म्हणजे इंग्रजी अक्षरांच्या स्वरूपात संख्यांना दर्शविले जाईल. समजा A असेल, P असेल, तर A एका संख्येसाठी आलेला असेल आणि P दुसऱ्या संख्येसाठी आलेला असेल. ABCDमध्ये यांचा कोणता क्रमांक येतो त्याच्याशी काहीही संबंध नाही. मग A एक संख्या आहे आणि P एक संख्या आहे. समजा ह्या 2 संख्या आहेत. आता यांच्यामध्ये जर तुलना करण्यात आली तर किती चिन्हे आपल्याला मिळू शकतील, तर A ही संख्या P पेक्षा मोठी असू शकते, A ही संख्या P पेक्षा लहान असू शकते किंवा A ही संख्या Pच्या बरोबर असू शकते. म्हणजे ही 3 मूळ चिन्हे आहेत. ही चिन्हे कोणती आहेत, ही 3 मूळ चिन्हे आहेत. म्हणजे कोणत्याही 2 संख्येमध्ये जर आपल्याला निश्चितपणे कोणताही संबंध माहिती नसेल तर डेफिनेटली ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन किंवा इक्वल टू म्हणजे मोठा, लहान किंवा बरोबर यांच्यापैकी कोणता तरी एक चिन्ह किंवा कोणते तरी एक संबंध निश्चितच येणार आहे. आता या टॉपिकमध्ये हे 3 चिन्हांचा उपयोग तर होतोच, पण या व्यतिरिक्त इतर 3 चिन्हांचा सुद्धा उपयोग होतो. आता इतर 3 चिन्ह जे आहेत ते अनसर्टेनिटीसाठी आहेत. म्हणजे अनिश्चिततेचे जर वाक्य असतील तर त्यांना सुद्धा आपण कन्वर्ट करू शकतो. पण टेटच्या परीक्षांमध्ये जे प्रश्न येत आहेत ते डायरेक्ट स्वरूपाचे आहेत, तरीसुद्धा ते 3 चिन्हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. म्हणजे तशा प्रकारचा प्रश्न आला तरीसुद्धा आपण इथे सॉल्व करू शकतो. आणि 3 प्रकारचे विविध प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहोत. तर ही 3 मूळ चिन्हे आहेत. आणि इतर चिन्हे कोणती असतील, तर समजा अशा प्रकारचे वाक्य असेल, A हा B पेक्षा मोठा नाही, A हा B पेक्षा मोठा नाही. आता A हा B पेक्षा मोठा नाही याचा अर्थ काय असणार, मोठा नसेल पण लहान किंवा बरोबर नक्की असू शकतो. म्हणजे याचा अर्थ होणार लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे लहान किंवा बरोबर. दुसरे वाक्य असेल, समजा अशा प्रकारे असेल, A हा B पेक्षा लहान नाही. आता लहान नाही म्हणजे कोणते चिन्ह असेल, तर लहान नाही म्हणजे आता कोण उर्वरित राहणार, ग्रेटर किंवा इक्वल म्हणजे मोठा किंवा बरोबर. या वाक्याचा अर्थ हे चिन्ह असणार आहे. आणि 6वे चिन्ह असू शकते, A हा B च्या बरोबर नाही. मग बरोबर नाही याचा अर्थ काय होणार, तर बरोबर नाही म्हणजे बरोबरचा चिन्ह कॅन्सल होणार, राहणार कोणता, ग्रेटर किंवा स्मॉलर. म्हणजे याचा अर्थ होणार ग्रेटर किंवा स्मॉलर. अशा प्रकारे ही 6 चिन्हांचा आपल्याला उपयोग या घटकामध्ये होणार आहे. ग्रेटर, स्मॉलर, इक्वल, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा ग्रेटर स्मॉलर. चला आता पुढे नियम आपण बघूया. ज्या नियमांच्या आधारावर आपल्याला हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत ते नियम व्यवस्थितरित्या समजून घ्या. खूपच सोपे असे नियम आहेत, काहीही त्यामध्ये डिफिकल्टी नाही. आणि जशा प्रकारे बँकिंग आणि SSCचे मुलं हा प्रश्न सॉल्व करतात तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा हे प्रश्न सॉल्व करणार आहात. तर बघा 3 गोल्डन रूल्स. आता 3 नियमांपैकी पहिले 2 नियम जे आहेत तेच संख्यांमध्ये जे चिन्ह आहेत त्या चिन्हांच्या दिशेच्या आधारावर आहेत. इथे लिहिण्यात सुद्धा आलेलं आहे, ज्या संख्यांमध्ये संबंध काढायचा आहे त्या संख्यांमधील चिन्हांच्या दिशेच्या आधारावर. कुणाच्या आधारावर, दिशेच्या आधारावर हे 2 नियम तयार होतील. तर पहिला नियम आपण बघूया. समजा जे संख्या आहेत त्यांच्यामध्ये चिन्हांची दिशा एकच असेल, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला चिन्ह रिलेशन्स देण्यात येतात. A ग्रेटर दॅन इक्वल्स टू Y, ग्रेटर दॅन Z इक्वल्स टू R. अशा प्रकारे रिलेशन्स आहेत. एकूण 4 संख्या आहेत, X, Y, Z व R. मग आपल्याला समजा
एक्स आणि आरमध्ये जर संबंध काढायचा असेल, ग्रेटर आहे, स्मॉलर आहे की इक्वल आहे, किंवा त्या 6 चिन्हांपैकी कोणता चिन्ह आहे, तर आपण नियम क्रमांक 1 नियम क्रमांक 2 आपण उपयोगात आणूया. कशा प्रकारे नियम क्रमांक 1 आणि नियम क्रमांक 2 आहे ते आपण बघूया. कशाच्या आधारावर आहे? चिन्हांच्या दिशेच्या आधारावर. मग समजा संख्यांमधील चिन्हांची दिशा एकच असेल किंवा समान असेल, एकाच दिशेला चिन्ह जात असतील, म्हणजे समजा चिन्हांची दिशा हीच असेल, तर उत्तरामध्ये सुद्धा हेच चिन्ह येणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जो संबंध असेल त्यामध्ये सुद्धा हेच चिन्ह येईल. आणि संख्यांची दिशा या प्रकारची असेल तर उत्तरामध्ये सुद्धा तेच चिन्ह येणार आहे. म्हणजे संख्यांची जी दिशा असेल त्यांच्यामध्ये तोच संबंध असतो. हा नियम क्रमांक 1 आहे. ओके, म्हणजे समजा आपल्याला एक्स आणि आरमध्ये जर रिलेशन काढायचं असेल तर आपण काय बघणार? एक्स आणि आरमध्ये चिन्हांची दिशा बघणार, आणि एक्स आणि आरमध्ये जितकीही चिन्हे येतात त्या सर्व चिन्हांची दिशा आपल्याला बघावी लागेल. तर इथे चिन्हांची दिशा बघू शकता तुम्ही, एकाच दिशेला आहे, म्हणून एक्स आणि आरमध्ये सुद्धा हेच रिलेशन असणार आहे. इतका सोपा असा हा भाग आहे की चिन्हांची दिशा जी असेल तेच उत्तरामध्ये चिन्ह आपल्याला लिहायचे आहे. हा पहिला नियम आहे. परत एक एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. समजा ए लेस दॅन बी लेस दॅन सी असेल, आणि आपल्याला ए आणि सी मध्ये जर संबंध काढायचा असेल तर आपण ए आणि सी मधील चिन्हांची दिशा बघूया. ए आणि सी मधील चिन्हांची दिशा एकच आहे अशा प्रकारची, त्यामुळे ए आणि सी मध्ये सुद्धा हेच चिन्ह येणार आहे. आता आपण बघू शकतो यामध्ये किती चिन्हे असायला पाहिजेत असा काहीही नियम नाही. 1 चिन्ह असेल तरी चालेल, 2 चिन्हे असेल तरी चालेल. आणि आता इथे तुमच्या मनात असा प्रश्न आलेला असेल की बरोबरचे सुद्धा चिन्ह आहे, त्याचं काय करायचं? तर ते आपण पुढे बघूया नियम क्रमांक 3 मध्ये. पण नियम क्रमांक 1 मध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की चिन्हांची दिशा जर एकच असेल तर उत्तरामध्ये सुद्धा तेच चिन्ह येणार आहे. आता नियम क्रमांक 2 मध्ये काय असेल? चिन्हांची दिशा विरुद्ध असेल. म्हणजे 2 संख्या आहेत त्यांच्यामधील चिन्हांची दिशा कशी असेल? विरुद्ध असेल. म्हणजे एक चिन्ह या बाजूला जात आहे, या दिशेला जात आहे, आणि दुसरा चिन्ह या दिशेला असेल, किंवा एक चिन्ह या दिशेला असेल आणि दुसरा चिन्ह या दिशेला असेल, तर मग यामध्ये आपण कोणतेही उत्तर सांगू शकत नाही, आणि जो निष्कर्ष असेल त्याला आपल्याला चूकच करावं लागेल. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीही संबंध आपल्याला सांगता येणार नाही. उदाहरणांच्या आधारावर समजून घेऊया. समजा अशा प्रकारे चिन्ह असेल P ग्रेटर दॅन इक्वल टू Q ग्रेटर दॅन इक्वल टू R लेस दॅन S, आणि आपल्याला P आणि S मध्ये कोणते चिन्ह काढायचे आहे किंवा कोणते रिलेशन येणार हे जर चेक करायचं असेल तर आपण काय सर्वप्रथम चेक करणार? P आणि S यांच्यामधील चिन्हांची दिशा चेक करणार. आता यांच्यामध्ये चिन्हांची दिशा बघा, ग्रेटर ग्रेटर आणि लेस हे चिन्हांची दिशा विरुद्ध झालेली आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला कोणताही संबंध सांगता येणार नाही. आणि यांच्यावर जर निष्कर्ष विचारला तर तो निष्कर्ष आपण चूक करायचा आहे. अगदी सोपे असे नियम आहेत. चिन्हांची दिशा सेम असेल तर तेच उत्तर येईल, आणि चिन्हांची दिशा जर विरुद्ध झाली तर त्यामध्ये आपण काहीही निश्चितपणे उत्तर सांगू शकणार नाही. परत एक एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. E ग्रेटर दॅन B ग्रेटर दॅन R लेस दॅन S अशा प्रकारे जर एक विधान दिलेले आहे आणि तुम्हाला निष्कर्ष दिलेला असेल, समजा निष्कर्ष आहे B ग्रेटर दॅन S. आता निष्कर्ष कुणामध्ये चेक करायचा आहे? B आणि S मध्ये चेक करायचा आहे. तर आपण B आणि S मधील चिन्हांची दिशा बघूया. जे यांच्या मार्गात येत नाहीत त्यांच्या चिन्हांची दिशा बघून काहीही अर्थ नाही. ज्या 2 संख्यांमध्ये आपल्याला रिलेशन काढायची आहे त्यांच्यामधील चिन्हांची दिशा आपल्याला बघायची आहे. तर बघा, ग्रेटर आणि स्मॉलर म्हणजे चिन्हांची दिशा विरुद्ध झालेली आहे, त्यामुळे हा निष्कर्ष आपण काय करणार? चूक करणार. म्हणजे पहिला नियम चिन्हांची दिशा समान असेल, दुसरा नियम चिन्हांची दिशा कशी असेल? विरुद्ध असेल. आणि आता शेवटचा नियम आणि तिसरा नियम बघितल्यानंतर सरळ आपण प्रश्नांना सुरुवात करूया. 3 प्रकारचे प्रश्न आपण इथे कव्हर करणार आहोत. तर नियम क्रमांक 3 बघा, हा नियम क्रमांक 3 फक्त आणि फक्त कुणासाठी आहे? बरोबरच्या चिन्हासाठी आहे. आणि उत्तरामध्ये बरोबरचे चिन्ह केव्हा येणार? तर संख्यांमध्ये प्रत्येक जागी बरोबरचा चिन्ह असेल. बघा, संख्यांमध्ये प्रत्येक जागी बरोबरचा चिन्ह असेल तरच उत्तरामध्ये बरोबरचा चिन्ह येणार. म्हणजे आपण इथे एक एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया. A बरोबर B बरोबर C बरोबर D. तर इथे आपल्याला जर विचारलं की A आणि D मध्ये कोणते चिन्ह येणार, तर A आणि D मध्ये बघा, याच्यामध्ये चिन्ह आपण बघूया. प्रत्येक जागी बरोबरचा चिन्ह आहे, त्यामुळे इथे बरोबरचा चिन्ह येणार. म्हणजे प्रत्येक जागी बरोबरचा चिन्ह असेल तरच बरोबरचा चिन्ह येणार, अदरवाईज उत्तरामध्ये बरोबरचे चिन्ह येऊ शकत नाही. नेक्स्ट प्रश्न आपण एक नेक्स्ट उदाहरण बघूया. P ग्रेटर दॅन इक्वल टू Q इक्वल टू R ग्रेटर दॅन इक्वल टू T.
आणि आपल्याला पी आणि टीमध्ये जर चिन्ह काढायचे असेल कोणते उत्तर येते, तर आपण नियम अप्लाय करून बघूया. तीनही नियम आपण इथे कव्हर केलेले आहेत. चिन्हांची दिशा समान असेल, चिन्हांची दिशा विरुद्ध असेल आणि बरोबरच्या चिन्हाचा नियम म्हणजे प्रत्येक जागी बरोबरचा चिन्ह असेल तर बरोबरचं चिन्ह येणार आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, नियम क्रमांक 1 तसेच नियम क्रमांक 3 एकाच वेळी अप्लाय होऊ शकतात, पण नियम क्रमांक 2 जर अप्लाय होत असेल तर मग इतर नियम चेक करण्याची काहीही गरज नाही. म्हणजे नियम क्रमांक 1 नियम क्रमांक 2 एकाच वेळी अप्लाय होतील, नियम क्रमांक 1 आणि 3 एकाच वेळी अप्लाय होतील आणि नियम क्रमांक 2 जर अप्लाय होत असेल तर तिथे आपण नियम क्रमांक 1 किंवा नियम क्रमांक 3 चेक करण्याची काहीही गरज नाही. आता इथे बघा पी आणि टीमध्ये रिलेशन काढायचे आहे, तर पी आणि टी मधील चिन्हांची दिशा सर्वप्रथम बघायची. आता इथे चिन्हांची दिशा समान आहे की विरुद्ध आहे, तर इथे समान होत आहे दिशा चिन्हांची, बघा एकाच दिशेला जात आहेत, त्यामुळे नक्कीच उत्तरामध्ये हे चिन्ह तर येणारच आहे ग्रेटर दॅनचे. आणि आता नियम क्रमांक 3 सुद्धा आपण अप्लाय करून बघूया. नियम क्रमांक 3 कोणता आहे की प्रत्येक जागी जर बरोबरचा चिन्ह असेल तर उत्तरामध्ये सुद्धा बरोबरचा चिन्ह येईल. तर प्रत्येक जागी इथे बरोबरचा चिन्ह आहे त्यामुळे बरोबरचा चिन्ह सुद्धा येईल. म्हणजे उत्तर काय येणार, पी ग्रेटर दॅन इक्वल टू टी. तर तुम्हाला 3 नियम समजलेले असतील आणि यांचा उपयोग आता आपण प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी करूया. प्रकार 1. आता प्रत्येक प्रकारच्या प्रश्नांमध्ये हे 3च नियम अप्लाय होतील, फक्त प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये थोडा थोडा बदल असणार आहे आणि तो बदल खूप मोठा नसेल. हे 3च नियम तुम्हाला अप्लाय करायचे आहेत आणि विदिन 30 सेकंड्स तुम्ही उत्तर काढू शकता, त्यापेक्षाही कमी वेळात काढू शकता. आता आपण बघूया कशा प्रकारे. आता प्रश्नांचे स्वरूप असे असणार आहे परीक्षेमध्ये, विधाने निष्कर्ष दिलेले असतील, दिलेल्या विधानांच्या आधारावर कोणते निष्कर्ष योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला ओळखायचं असेल आणि पर्याय अशा प्रकारे असतील, फक्त निष्कर्ष 1 बरोबर, फक्त निष्कर्ष 2 बरोबर, निष्कर्ष 1 किंवा 2 बरोबर, दोन्ही निष्कर्ष चुकीची, दोन्ही निष्कर्ष बरोबर, अशा प्रकारे पर्याय असतील आहेत. आता प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. निष्कर्ष विधान तर दिलेले आहे. निष्कर्ष बघा, पहिला निष्कर्ष एफ ग्रेटर दॅन के, म्हणजे आपल्याला रिलेशन कशामध्ये चेक करायचं आहे, एफ आणि के मध्ये. मग एफ आणि के मधील चिन्हांची दिशा बघूया. फक्त एफ आणि के मधील चिन्हांची दिशा, चिन्हांची दिशा एकच आहे म्हणजे एकाच दिशेला चिन्ह जात आहेत, तर तो चिन्ह तर नक्कीच येणार आहे. आणि आता 3रा नियम पण अप्लाय करून बघूया. प्रत्येक जागी बरोबरचा चिन्ह आहे का, हो प्रत्येक जागी बरोबरचा चिन्ह आहे, म्हणजे नियम क्रमांक 3 सुद्धा अप्लाय होईल, म्हणजे इथे बरोबरचा चिन्ह सुद्धा येईल. म्हणजे आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे कोणते, एफ ग्रेटर दॅन इक्वल टू के. एफ मोठा असेल किंवा लहान असेल के पेक्षा. आता निष्कर्ष काय म्हणतो आहे बघा, एफ ग्रेटर दॅन के आहे, मग हे चूक असेल की बरोबर असेल, तर बरेच विद्यार्थी याला बरोबर करतात, पण हा निष्कर्ष चुकीचा आहे, कारण की त्याच निष्कर्षाला आपण योग्य म्हणणार, जितके रिलेशन येत आहेत तेच त्या निष्कर्षाने दर्शवायला पाहिजे, त्यालाच आपण बरोबर म्हणणार आहोत. तर इथे एफ ग्रेटर दॅन इक्वल टू के येत आहे, पण इथे फक्त ग्रेटर दॅनचा चिन्ह आहे, बरोबरचा चिन्ह नाही, त्यामुळे हा निष्कर्ष कसा करायचा, आपण चूक करायचा. समजा इथे एफ इक्वल्स टू के असतं तरीसुद्धा हा निष्कर्ष चुकीचा असता, म्हणजे हेच उत्तर जर इथे असेल तरच त्याला आपण बरोबर केले असते. तर निष्कर्ष क्रमांक 1 चुकीचा आहे. आता दुसरा निष्कर्ष बघूया, डी आणि के. तर आता डी आणि के मधील चिन्हांची दिशा बघूया. आता डी आणि के मधील चिन्हांची दिशा विरुद्ध जात आहे, एक इकडे आणि एक या दिशेला जात आहे, त्यामुळे काहीही विचार करायचा नाही, हा निष्कर्ष सरळ सरळ चूक करायचा. तर पहिलाही निष्कर्ष चूक, दुसराही निष्कर्ष चूक, म्हणजे दोन्ही निष्कर्ष चुकीची, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न आधी तुम्ही सॉल्व्ह करा, त्यानंतरच सॉल्युशन बघा. तर प्रश्न क्रमांक 2, एक विधान आहे आणि के आणि टी मध्ये रिलेशन काढायचं आहे. तर आपण काय करणार, के आणि टी मध्ये चिन्हांची दिशा बघणार. के आणि टी मध्ये चिन्हांची दिशा एकच आहे, त्यामुळे के ग्रेटर दॅन टी येणार, कारण की ग्रेटर 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 आलेला आहे. आणि बरोबरचा चिन्ह येणार का, नाही, बरोबरचा चिन्ह येणार नाही, कारण की प्रत्येक जागी बरोबरचा चिन्ह नाही आहे, म्हणजे के ग्रेटर दॅन टी हे आपल्याला रिलेशन मिळालेले आहे. आणि निष्कर्षसुद्धा तेच म्हणते आहे, के ग्रेटर दॅन टी, त्यामुळे पहिला निष्कर्ष कसा आहे, योग्य आहे. दुसरा निष्कर्ष टी आणि एम मध्ये रिलेशन काढायचं आहे, तर आपण एम आणि टी मध्ये रिलेशन काढूया आधी, ज्या सिक्वेन्समध्ये दिलेले असेल. तर एम आणि टी मध्ये चिन्हांची दिशा एकच आहे, एम आणि टी मध्ये चिन्हांची दिशा एकच आहे, तर एम ग्रेटर दॅन टी होणार आणि बरोबरचा चिन्ह येणार नाही. आता निष्कर्षामध्ये टी सुरुवातीला आलेला आहे, त्यामुळे आपण सिक्वेन्स चेंज करूया. इथे एम टी आलेला आहे, आपण त्याला टी एम लिहूया. जेव्हाही आपण सिक्वेन्स चेंज करतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ग्रेटर दॅनचं चिन्ह कशामध्ये कन्वर्ट होतो, लेस दॅनमध्ये, म्हणजे चिन्ह रिव्हर्स करायचं, उलट करायचं. तर आपल्याला रिलेशन मिळालेले आहे टी लेस दॅन एम, पण इथे टी ग्रेटर दॅन इक्वल टू एम आहे, त्यामुळे हा निष्कर्ष चुकीचा आहे, हा निष्कर्ष बरोबर आलेला होता. त्यामुळे निष्कर्ष 1 बरोबर, निष्कर्ष 2 चूक, हा पर्याय आपल्याला सिलेक्ट करावा लागेल.
प्रश्न क्रमांक 3, एम आणि एन मध्ये रिलेशन काढायचं आहे. तर बघा एम आणि एन, मग परत चिन्हांची दिशा बघायची. चिन्हांची दिशा एकच आहे, तर हेच चिन्ह येईल. बरोबरचं चिन्ह येणार का? नाही, कारण की प्रत्येक जागी बरोबरचं चिन्ह नाही. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे एम लेस दॅन एन. पण पहिल्या निष्कर्षामध्ये एम लेस दॅन इक्वल्स टू देण्यात आलेला आहे, त्यामुळे हा निष्कर्ष चुकीचा आहे. आणि दुसऱ्या निष्कर्षामध्ये एम ग्रेटर दॅन एन दिलेला आहे, त्यामुळे हा निष्कर्षसुद्धा चुकीचा आहे. चौथ्या प्रश्नामध्ये रिलेशन काढायचं आहे बी आणि आरमध्ये. निष्कर्ष, दोन्ही निष्कर्ष कसे आहेत? बी आणि आरचे निष्कर्ष आहेत. तर बघा बी इथे आणि आर इथे आहे, यांच्यामध्ये चिन्हांची दिशा कशी आहे? विरुद्ध आहे. ज्यावेळी चिन्हांची दिशा विरुद्ध असेल त्यावेळी खूप जास्त विचार करायचा नाही. काय करायचं आपण? सरळ रॉंग आणि इथे सुद्धा रॉंग. म्हणजे दोन्ही निष्कर्ष चुकीची आहेत. पण एक पर्यायसुद्धा येतो तुम्हाला, निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2. चान्सेस कमी आहेत, तरीसुद्धा याविषयी काही माहिती मी तुम्हाला सांगतो. म्हणजे अशा प्रकारचा जर पर्याय असेल तर तो केव्हा आपण उत्तरामध्ये टिक करायचा ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 हा पर्याय ज्या प्रश्नामध्ये उत्तर म्हणून येईल त्यासाठी 3 अटी पूर्ण व्हायला हव्यात. 3 कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तरच हा पर्याय उत्तरामध्ये आपण टिक करू शकतो. पहिली अट आहे दोन्ही निष्कर्षे चुकीची असावीत. जसं यामध्ये बघा ही दोन्ही निष्कर्षे कशी आहेत? चुकीची आहेत. तर पहिली अट पूर्ण होत आहे. दुसरी अट आहे दोन्ही निष्कर्षांमधील संख्या समान असाव्यात. दोन्ही निष्कर्षांमधील संख्या कशा असाव्यात? समान असाव्यात. म्हणजे इथे संख्या बी आणि आर आहे, इथे सुद्धा संख्या बी आणि आर आहे. म्हणजे दुसरी अट सुद्धा पूर्ण होत आहे. आणि तिसरी अट आहे या दोन्ही निष्कर्षांना मिळून आपल्याला उत्तर मिळायला पाहिजे. म्हणजे निष्कर्ष 1 प्लस निष्कर्ष 2 उत्तर आलं पाहिजे. मग आता बी आणि आरमध्ये चिन्हांची दिशा कशी होती? विरुद्ध होती. म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट रिलेशन माहिती आहे का? अजिबात माहिती नाही. मग ज्यावेळी दोन संख्यांमध्ये अपोजिट साइन्स असतील, विरुद्ध चिन्हे असतील, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीही संबंध आपल्याला माहिती नसेल, तर त्यांच्यामध्ये किती चिन्हे असू शकतात? तर 3 चिन्हे असू शकतात. एक तर बी ग्रेटर असू शकतो, एक तर बी लेस असू शकतो, किंवा एक तर बी बरोबर असू शकतो. म्हणजे दोन्ही निष्कर्ष चुकीची असतील, दोन्ही निष्कर्षांमधील संख्या समान असतील आणि चिन्हांची दिशा जर विरुद्ध असेल तर दोन्ही निष्कर्षांना मिळून 3 चिन्हे मिळत असतील. किती चिन्हे? 3 चिन्हे मिळत असतील. तर आपण यामध्ये उत्तर काय लिहायचं आहे? आयदर 1 और 2, म्हणजेच निष्कर्ष 1 किंवा 2. तर इथे बघू शकतो आपण बी ग्रेटर दॅन मिळत आहे, इथे बी लेस दॅन मिळत आहे आणि बी इक्वल्स टू पण मिळत आहे. म्हणजे ह्या दोघांना कंबाईन करून 3 चिन्हे मिळत आहेत. त्यामुळे इथे आपण उत्तर काय लिहिणार? निष्कर्ष 1 किंवा 2 हे उत्तर लिहिणार आहेत. परत एकदा रिवाईज करून देतो मी तुम्हाला. निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 हा पर्याय केव्हा येणार उत्तरामध्ये? ज्यावेळी 3 अटी पूर्ण होतील. पहिली अट असेल दोन्ही निष्कर्षे चुकीची असतील, दुसरी अट असेल दोन्ही निष्कर्षांमधील संख्या समान असतील, आणि तिसरी अट आहे निष्कर्ष 1 अधिक निष्कर्ष 2 मिळून उत्तर यायला पाहिजे. आता इथे निश्चित उत्तर आपल्याला माहिती नव्हते बी आणि आरमध्ये, कारण की चिन्हांची दिशा कशी आहे? अपोजिट आहे. त्यामुळे 3 चिन्हे आपल्याला मिळत असतील तर आपण हा पर्याय टिक करू शकतो. आणि इथे आपल्याला 3च चिन्हे मिळत आहेत, ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल्स टू. त्यामुळे तिसरी अटसुद्धा पूर्ण होत आहे, पहिली, दुसरी आणि तिसरी. त्यामुळे इथे दोन्ही निष्कर्षे चुकीची हे उत्तर टिक न करता आपण कोणते उत्तर टिक करणार? निष्कर्ष 1 किंवा 2. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला ह्याच अटी आपण अप्लाय करून बघूया. तर तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा बघा दोन्ही निष्कर्षे चुकीची आहेत. पहिली अट पूर्ण होत आहे, दोन्ही निष्कर्षांमधील संख्यासुद्धा समान आहेत, एम एन एम एन. म्हणजे दुसरी अटसुद्धा पूर्ण होत आहे. आता तिसरी अट चेक करूया आपण की दोन्ही निष्कर्षांना मिळून उत्तर येत आहे का? तर आपल्याला उत्तर किती मिळाले होते? एम लेस दॅन एन. जर आपण दोन्ही निष्कर्षांना जर मिक्स केलं तर लेस दॅनचं चिन्ह तर मिळतच आहे, पण त्यासोबत 2 चिन्हे एक्स्ट्रा येत आहेत. ती म्हणजे कोणती? ग्रेटर दॅन आणि इक्वल टू. म्हणजे उत्तरापेक्षा जास्त चिन्हे मिळत आहेत. त्यामुळे ते निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2चा पर्याय येणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. पण अशा निष्कर्षांचे चान्सेस खूप कमी आहेत, त्यामुळे खूप जास्त टेन्शन घ्यायचं नाही या प्रश्नाचं. आता दुसरा प्रकार बघूया. प्रकार 2 मध्ये काहीही बेसिक्स वेगळे नाहीत, फक्त प्रश्नांचे स्वरूप जे आहे ते थोडेफार बदललेले आहे. आता इथे तुम्ही विधाने बघू शकता. या आधीच्या प्रश्नामध्ये एकच कंप्लीट विधान होते, पण इथे 3 विधाने देण्यात आलेली आहेत, 1, 2 आणि 3. मग प्रश्न सोपा करायचा असेल तर त्या 3ही विधानांना आपल्याला एकाच विधानात कन्वर्ट करावं लागेल, रूपांतरित करावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला काय बघायचं आहे? बघा, प्रकार 2 काय आहे की प्रकार 1 मध्ये एकच विधान होते आणि प्रकार 2 मध्ये आपल्याला 2 पेक्षा अधिक विधानांना
एकाच विधानात कन्वर्ट करावं लागेल आहे आणि तीनही विधाने एकच विधानात तयार झाली तर परत प्रकार 1चा प्रश्न तयार होईल आणि 3 नियमांच्या आधारावर तुम्ही तो प्रश्न सॉल्व करू शकता. मग या तीनही विधानांना कशा प्रकारे कनेक्ट करायचं, तर यांच्यामध्ये कोणती तरी संख्या कॉमन असायला पाहिजे. कॉमन फ्रेंड असेल तरच 2 ग्रुप्स एक बनू शकतील. तर इथे बघा कॉमन कोण आहे ए आणि इथे कॉमन कोण आहे एच. मग यांना दोनदा न लिहिता एकच वेळा लिहून आपण एकच विधान तयार करू शकतो. तर कोणत्या तरी एका विधानाने सुरुवात करायची. बी लेस दॅन इक्वल्स टू ए. ए सोबत कोण कनेक्ट आहे एच, म्हणजे ए बरोबर एच आणि एच सोबत कोण कनेक्ट आहे सी लेस दॅन इक्वल टू सी. जर इथे एखाद्याचा क्रम बदलण्याचा वेळ आलेला असता, क्रम बदलावा लागला असता तर आपण चिन्हांची दिशासुद्धा बदलली असती, पण इथे क्रम तोच आहे. तर बघा आता हा प्रकार 1चाच प्रश्न तयार झालेला आहे. तर परत 3 नियमांच्या आधारावर आपण हे प्रश्न सॉल्व्ह करूया. तर निष्कर्ष 1 बी लेस दॅन सी. बघा बी आणि सी मध्ये चिन्हांची दिशा बघूया. बी आणि सी मध्ये चिन्हांची दिशा एकच आहे, म्हणजे लेस दॅनचा चिन्ह तर येणार, पण प्रत्येक जागी बरोबरचं चिन्हसुद्धा आहे, म्हणजे बरोबरचे चिन्हसुद्धा येणार, पण इथे बरोबरचे चिन्ह नाही, फक्त लेस दॅन म्हटलेलं आहे, त्यामुळे हा निष्कर्ष कसा आहे चुकीचा आहे. त्यानंतर कशामध्ये निष्कर्ष काढायचा आहे सी आणि ए मध्ये. तर ए आणि सी मध्ये आपण निष्कर्ष काढूया. ए आणि सी चिन्हांची दिशा एकच आहे ए आणि सी मध्ये, तर हे चिन्ह येणार आणि प्रत्येक जागी बरोबरचा चिन्हसुद्धा आहे, म्हणजे नियम क्रमांक 3 सुद्धा अप्लाय होईल, म्हणजे ए लेस दॅन इक्वल टू सी असणार आहे. याचाच अर्थ सी ग्रेटर दॅन इक्वल टू ए असेल, तर हे सुद्धा काय असणार आहे चूक असणार आहे. आता विधान क्रमांक 2 यामध्ये सुद्धा तीनही विधानांना एकाच विधानात आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर कशा प्रकारे कन्वर्ट करता येईल बघा. के ग्रेटर दॅन एम. एम सोबत कोण कनेक्ट आहे आर, म्हणजे एम ग्रेटर दॅन इक्वल टू आर आणि आर सोबत कोण कनेक्ट आहे लेस दॅन इक्वल्स टू टी, म्हणजे एकच विधान तयार झालेले आहे. त्यानंतर परत 3 नियमांच्या आधारावर आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. पहिला निष्कर्ष आहे टी बरोबर एम. आता बघा एम आणि टी मध्ये चिन्हांची दिशा विरुद्ध आहे, सरळ ड्रॉंग करायचा आपण निष्कर्ष. दुसरा निष्कर्ष आहे आर लेस दॅन एम. आर आणि एम मध्ये रिलेशन काढायचं आहे, तर एम आणि आर मध्ये एक बरोबरचा चिन्ह आहे, इथे बरोबरचं चिन्ह नाही, त्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा कसा आहे चुकीचा आहे. आणि परत तिसरा प्रश्न सुद्धा आपण सॉल्व्ह करूया. यामध्ये सुद्धा 3 विधाने आहेत. टी लेस दॅन इक्वल्स टू एम. एम सोबत कोण कनेक्ट आहे व्ही आणि व्ही सोबत कोण कनेक्ट आहे एन. तर एक विधान तयार झाले आहे. मग परत 3 नियमांच्या आधारावर निष्कर्ष चेक करूया. एम आणि एन मध्ये रिलेशन काढायचं आहे. एम आणि एन चिन्हांची दिशा बघा, चिन्हांची दिशा कशी आहे विरुद्ध आहे, त्यामुळे हा निष्कर्ष कसा असेल चुकीचा असेल. दुसरा निष्कर्ष टी ग्रेटर दॅन एन. टी आणि एन यांच्यामध्ये सुद्धा चिन्हांची दिशा कशी आहे विरुद्ध आहे, त्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा कसा असेल चुकीचा असेल. आता हे 2 प्रकार जे आपण बघितलेले आहेत 3 नियमांच्या आधारावर, ते तुम्हाला परीक्षेमध्ये टेटच्या परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. एक प्रश्न परत आपण डिस्कस करूया, कारण की तसा प्रश्न आला तरी तो तुम्हाला हाताळता आला पाहिजे व्यवस्थितरित्या. काहीही त्यामध्ये डिफिकल्ट नाही, फक्त थोडा लेंग्दी स्वरूपाचा तो प्रश्न असतो, तर तो सुद्धा आपण डिस्कस करूया. एक प्रश्न अशा प्रकारे माहिती तुम्हाला देण्यात आलेली असेल, म्हणजे याआधी चिन्हे तुम्हाला डायरेक्ट देण्यात आलेली होती, पण इथे चिन्हांच्या ऐवजी ग्रेटर दॅन स्मॉलर दॅनच्या चिन्हांच्या ऐवजी काही वेगळीच चिन्हे आलेली आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला ह्या चिन्हांना डिकोड करावे लागेल, म्हणजे कोणते चिन्ह कोणत्या मॅथमॅटिकल कंपॅरिझनच्या चिन्हांसाठी येत आहे हे तुम्हाला ओळखावं लागेल. तर चला इथं आपण सर्वप्रथम चिन्हांना डिकोड करूया. तर पहिलं चिन्ह आहे पी क्रॉस क्यू किंवा पी गुणिला क्यू. म्हणजे काय, पी हा क्यूपेक्षा मोठा किंवा लहान नाही. आता कोणत्याही 2 संख्येमध्ये 3 चिन्हे असू शकतात, एक ग्रेटर दॅन, एक लेस दॅन आणि एक इक्वल्स टू. हे 3 चिन्हे असतात, त्यापैकी मोठा किंवा लहान नाही, म्हणजे मोठा आणि लहान हे दोन्ही पॉसिबिलिटीज कॅन्सल झालेल्या आहेत. तर मल्टिप्लिकेशनचा अर्थ काय होणार, बरोबरचा चिन्ह. इक्वल्स टू होणार, कारण की मोठा किंवा लहान नाही. तशाच प्रकारे पी ॲट दी रेट क्यू, म्हणजे पी हा क्यूपेक्षा मोठा किंवा बरोबर नाही. मग मोठा कॅन्सल आणि बरोबर पण कॅन्सल, म्हणजे राहिलेला कोण आहे लेस दॅन, म्हणजे ॲट दी रेटचा अर्थ काय होणार लेस दॅन. मग जिथे जिथे मल्टिप्लाय येणार तिथे तिथे आपण बरोबरचा चिन्ह लिहिणार, जिथे जिथे ॲट दी रेट येणार तिथे आपण लेस दॅनचा चिन्ह लिहिणार. तिसरे वाक्य आहे पी स्टार क्यू, म्हणजे पी हा क्यूच्या बरोबर किंवा लहान आहे म्हणण्यात आलेला आहे, म्हणजेच डायरेक्ट सांगण्यात आलेला आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. पी प्लस क्यू, म्हणजे पी हा क्यूच्या बरोबर किंवा लहान नाही. आता बघा, बरोबरसुद्धा नाही आणि लहानसुद्धा नाही, म्हणजे हे दोन्ही पॉसिबिलिटीज कॅन्सल, म्हणजे काय असेल आहे ग्रेटर दॅन असणार आहे. आणि पी डॉलर क्यू, म्हणजे पी हा क्यूच्या बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजे कसा असेल ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन असणार आहे. म्हणजे 3 चिन्हांमधून एक एक पॉसिबिलिटी कमी करत आपण हे चिन्हे डिकोड केलेली आहेत. आणि मग प्रकार 2 प्रमाणेच हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. प्रकार 2 मध्ये बघा वेगवेगळी विधाने होती, इथे सुद्धा 3 विधाने देण्यात आलेली आहेत.
या तीनही विधानांना आपल्याला एकाच विधानात कन्वर्ट करावं लागेल. तर आपण कन्व्हर्शन्स करूया. डी एफ सोबत कोण कनेक्ट आहे, एम सोबत कोण कनेक्ट आहे, के, आणि डी आणि एफमध्ये कोणता चिन्ह आहे, स्टार. स्टारचा अर्थ काय, लेस दॅन ऑर इक्वल टू. डॉलर आहे एफ आणि एममध्ये, मग डॉलरचा अर्थ काय, ग्रेटर दॅन, लेस दॅन. आणि ॲट दी रेट आहे एम आणि केमध्ये, तर ॲट दी रेटचा अर्थ काय आहे, लेस दॅन. बघा परत प्रकार 1 मध्येच हा प्रश्न कन्वर्ट झालेला आहे. आता निष्कर्ष बघूया. एफ ॲट दी रेट के, ॲट दी रेटचा अर्थ काय आहे, लेस दॅन, म्हणजे एफ लेस दॅन के आणि डी लेस दॅन के. ही 2 निष्कर्ष आपल्याला चेक करायची आहेत. तर एफ आणि केमध्ये रिलेशन बघा, चिन्हांची दिशा विरुद्ध आहे, तर त्यामुळे हा निष्कर्षसुद्धा चुकीचा. आणि डी आणि केमध्ये बघा, डी आणि के यांच्यामध्ये सुद्धा चिन्हांची दिशा विरुद्ध आहे, त्यामुळे हा निष्कर्षसुद्धा कसा आहे, चुकीचा आहे. म्हणजे हा प्रश्न सोपा असेल पण थोडा लेंदी स्वरूपाचा असणार आहे. तर प्रकार 3चे चान्सेस खूप कमी आहेत. प्रकार 1 व प्रकार 2 व्यवस्थितरित्या रिवाईज करा, तुम्हाला 3 ते 4 मार्क्स डेफिनेटली मिळू शकतात. तर नक्कीच पुढील व्हिडिओसुद्धा बघा. रिझनिंगमध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे, तसेच सरळ सेवा, इतर सरळ सेवा परीक्षांमध्ये सुद्धा हा महत्त्वाचा टॉपिक आहे. थँक्यू व्हेरी मच आणि पुढील व्हिडिओसुद्धा नक्कीच बघा.